नमस्कार मित्रांनो, नरसिंगी किशोर सेवा मी आरोग्य चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM थर्ड इयर रिसर्च मॅनेजमेंटमध्ये विचारला जाणारा हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे किंवा 2 मार्काचा। मेथड्स ऑफ टीचिंग तर आपण बघूया। शिकवण्याच्या विविध पद्धती आहे ज्यांना योग्य पद्धतीने वापर करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत असतात। तर कोणत्या पद्धती आहेत शिकवण्याच्या ते बघूया। तर पहिली आहे व्याख्यान पद्धती, लेक्चर मेथड, प्रात्यक्षिक पद्धती, डेमॉन्स्ट्रेशन मेथड, क्षेत्र भेटी, फील्ड ट्रिप, केस अभ्यास, केस स्टडी मेथड, भूमिका नाट्य, रोल प्ले। ठीक आहे। त्याच्यानंतर 6वी आहे गटचर्चा, तज्ञ परिचर्या 7वी, पॅनल डिस्कशन, प्रकल्प पद्धती, प्रोजेक्ट मेथड, कार्यशाला, वर्कशॉप, सम्मेलन, कॉन्फरन्स और सेमिनार। ठीक आहे। परिचर्या कक्ष, फेरी, नर्सिंग राउंड, प्रक्रिया नोंदवणे, प्रोसेस रेकॉर्डिंग। त्याच्यानंतर आहे रुग्णांचे अभ्यासपूर्वक सादरीकरण, 14वा आहे खेळ आहे, 15वा आहे समस्या सोडवणे, 16वा आहे परिचर्या सेवा संमेलन, 17वा आहे आरोग्याचे संमेलन, 18वा आहे परिसंवाद। नर्सिंग केअर कॉन्फरन्स म्हणजे परिचर्या सेवा संमेलन, आरोग्य संघ संमेलन म्हणजे हेल्थ कॉन्फरन्स। ठीक आहे। तर वरील सर्व पद्धती अध्यापनामध्ये वापरण्यात येतात। एखादा पाठ शिकवण्याकरता कधी एकाच पद्धतीचा अवलंब केला जातो तर कधीकधी 2पेक्षा जास्त पद्धतीचा वापर करून पाठ समजण्यास सोपा करून व आवड निर्माण करणारा पाठ प्रस्तुत करता येतो। वरील सर्व पद्धतीमध्ये अध्यापनामध्ये म्हणजे शिकवण्याच्या पद्धतीमध्ये येतात। त्याचा या पद्धतीचा वरील लोक म्हणजे हे असतात, एखादा पाठ जर शिकवायचा असेल तर वरील पद्धतींचा वापर केला जातो। ठीक आहे। वरीलपैकी 2पेक्षा कधीकधी 2पेक्षा जास्त पद्धतीचा वापर करून पाठ समजण्यास सोपा करून व आवड निर्माण करणारा पाठ प्रस्तुत करता येतो। तर ह्या पद्धती ज्या आहेत ते शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। ठीक आहे। त्याचे नोट्स काढून घ्या। कधीकधी 15 मार्काच्या क्वेश्चनमध्ये 3 मार्काला 2 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून 2 मार्कालाही हा प्रश्न, मी 3 मार्क केले पण 2 मार्कालाही विचारला जातो प्रश्न हा। तर तुम्हाला माहिती पाहिजे व्याख्यान पद्धती, प्रात्यक्षिक पद्धती, क्षेत्र भेटी, केस अभ्यास, अशा प्रकारे। तर अशा प्रकारे ह्या पद्धती आहेत। भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा। धन्यवाद।